राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महायुतीच्या सभा घेण्यात आल्या। त्याच धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीचा मेळावा शेगाव येथे घेण्यात आलाय। मागील काळात एकमेकांविरुद्ध निवडणुकीत उभे राहून एकमेकांवर चिखलफेक करणारे प्रथमच महायुतीच्या व्यासपीठावर एकत्रित दिसून आले। पुढील लोकसभेसह सर्व निवडणुका एकत्रित लढण्यासाठी विशेष बांधणी करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात एकमेकांच्या मनात खतखत जरी असली तरीही राजकारणात सर्व काही बाजूला ठेवून आपण एकत्रित आलो असून पुढील रणनीती आखण्यासाठी एकत्रित राहणे गरजेचे असल्याचे या मेळाव्यात दिसून आले। या महायुतीच्या मेळाव्यात जिल्ह्यातील महायुतीचे सर्व पक्षांचे नेते एकत्रित उपस्थित होते, तर आपापल्या पक्षाचे दुपट्टे गळ्यात घालून कार्यकर्ते व पदाधिकारी हॉलमध्ये बसलेले होते। हे विशेष। या मेळाव्यात एकमेकांना कोपरखळ्या काढण्यात आल्या व हसत खेळत हा महायुतीचा मेळावा संपन्न झाला। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, शेगाव। जिल्ह्याच्या या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित माजी मंत्री आणि सिंदखेड राज्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर सिंघे साहेब, या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार व शिवसेना नेते आदरणीय प्रतापराव जाधव साहेब, आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे उपाध्यक्ष आणि नेते आदरणीय चंद्रभाऊ संजीती, नंतर उपस्थित आमदार आदरणीय संजीव गायकवाड, आदरणीय श्री शेताताई महाले, संजीव नाही का रायगड, त्याचप्रमाणे माजी आमदार डॉक्टर शशिकांतजी खेडेकर, कायंदे साहेब, विजयराजे शिंदे साहेब, जिल्हाध्यक्ष नरवणे गवळी, जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख, जिल्हाध्यक्ष नागेभाऊ काजी, जिल्हाध्यक्ष शांतारामजी दाने, राजपूतजी, त्याचप्रमाणे गुंजरजी, नानाभाऊ तायडे, अजून कुठे झालं आताचा प्रॉब्लेम होतोच आहे ना की तो जरा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो स्टेजवर बसत नाही, त्यामुळे दिसत नाही। या 1.5-2 वर्षाच्या आपल्या सरकारच्या कार्यकाळानंतर ही पहिली आपली एकत्रित सभा आणि या सभेचं नियोजन जे आहे ते असं ठरलं होतं की जेव्हा आपले महायुतीचे सन्माननीय नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विचार केला की आपण राज्य चालवतोय, विविध प्रकारच्या इतक्या चांगल्या योजना की ज्या गरीब कल्याणाच्या असतील, शेतकरी हिताच्या असतील, सर्वसामान्य जनतेच्या असतील, त्या सगळ्या योजना आपण लोकांपर्यंत देतोय। परंतु मध्ये ज्या अडचणी आल्या, विरोधी पक्ष महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं रोज काही ना काही प्रकरण काढून, रोज काही ना काही आरोप करून, रोज गलिच्छ आरोप करून खालच्या स्तरावर जाऊन ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण गढूळ करते आहे, त्यामध्ये ह्या योजना शेतकरी हिताच्या, सगळ्या हिताच्या योजना ह्या आपल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात की नाही आणि आपले सर्व महायुतीचे कार्यकर्ते एकत्रितपणे काम करतात की नाही, तो प्रयोग जो आहे तो थोडासा उशीर झाला। ही खऱ्या अर्थानं एक अतिशय महत्त्वाची बैठक आहे आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा ही बैठक आहे आणि म्हणून या बैठकीला एक वेगळं महत्त्व आहे। माझ्या अगोदरच्या संजीव कुठे असतील, संजीव भाऊ कुठे असतील, डॉक्टर शिंदे साहेब असतील, अगोदरचे जे काही वक्ते सगळे बोलले त्यांनी या महायुतीबद्दल आजच्या मेळाव्याचं आयोजनाचा हेतू आणि पुढच्या काळामध्ये करायची वाटचाल याच्याबद्दल अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आणि सूचना आपल्या सगळ्यांना या ठिकाणी केलेल्या आहे। मानवानो, खरं म्हणजे कार्यकर्ता हा प्रत्येक पक्षाचा आत्मा असतो आणि त्या कार्यकर्त्याच्या जीवावरच पक्ष मोठा होत असतो आणि कार्यकर्त्यामुळेच अनेक निवडणुकांची युद्ध
त्या ठिकाणी जिंकल्या जात असतात, म्हणून कार्यकर्त्याला प्रत्येक पक्षामध्ये त्या ठिकाणी फार मोठं महत्त्व असतं. मगाशी सहज शिंगणे साहेबांनी, मी तिथं बोलत असताना मला वाटतं कुठे साहेबांनी समन्वयाचा शब्द काहीतरी, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 2 लोकसभेच्या निवडणुका किंवा वरच्या विधानसभेच्या निवडणुका जर सोडल्या तर गेल्या 35 वर्षापासून सहकार क्षेत्रामध्ये आमच्या दोघांचा चांगला समन्वय असतो.